तुम्हाला नक्की आवडणार. आमच्या रेस्टॉरंट मधलं सगळ्यात खास डेझर्ट आहे. ओके रे? आवडलं ना? छान आहे. आता एक जोक सांगा, आमच्या रेस्टॉरंटची झाडं वाढत का नाही? मला माहितीये, तुम्ही झाडांना पाणीच टाकत नाही. त्यांना सूर्यप्रकाश मिळत नसेल. परत चूक, आमच्या हॉटेलची झाडं वाढत नाही कारण ते वाढायला वेटर असतात ना. वाढायला अगं तुला तर माझ्या एकाही जोकवर हसता येत नाही. मिसेस जहागीरदार बघ कशा हसतायत. कारण त्यांना विनोदाची जाण आहे. हॅलो अजय, बोला ना. हाय गिरीश, एका पर्सनल रिझनसाठी फोन केला होता. तुला आठवतोय मी एका कॉलरबद्दल तुला इन्फॉर्मेशन दिली होती? शुअर. तो माणूस कुठला तरी नंबर हॅक करून कॉल करतोय. त्याच्याबद्दल मला काय इन्फॉर्मेशन हवी होती. डिटेलमध्ये मी त्यांचं लोकेशन ट्रेस करून देऊ शकतो तुम्हाला. बाकी मी बघतो. थँक्स, त्यांनी खूप हेल्प होईल. मी तुला डिटेल्स पाठवतोय. ओके सर. थँक्स. अजून एक जोक. अरे च्छा, मी अजून जोक सांगितला सुद्धा नाही, तुम्ही हसायला लागलात. पण मला तर आत्ताच हसायला येतंय. माझं पोट दुखतंय आता हसून हसून. एजे, तुमची वाईफ एकदम हॅपी गो आहे. आम्हाला खूप बरं वाटलं त्यांना भेटून. मला पण खूप बरं वाटतंय तुम्हाला भेटून. खरंच खूप फनी जोक होता का? हो. काय अपडेट्स? प्लॅन सक्सेसफुल ना? झाला असता सक्सेसफुल, पण नाही झालंय. आता तुमचे प्रिय बाबा मध्ये कडमडले ना, आणि वाचवलं लीलाला त्यांनी. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, बायकोचा एवढा राग येतो त्यांना, तर मग वाचवायची काय गरज आहे? तुला एक काम दिलं होतं तेही तुला धड करता येत नाही. मग ह्यापुढे तुमची कामं तुम्ही स्वतःच करा, कळलं? ह्यापुढे मला काही सांगायचं नाही. ठेवतोय मी फोन. लीला आणि एजे, तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीये मी. बरं, निघावं लागेल. बट रिअली नाईस मीटिंग आफ्टर लॉंग. सेम हिअर. पुन्हा भेटूच ना. भेटूया परत. बाय. बाय. झाडं वाढत नाहीत कारण वेट. चिडलीस तिला तिच्यावर? हो, मजा आली असेल. श्वेता कुठे असेल इथेच कुठेतरी. नाहीये ती घरात. मग बाहेर गेली असेल, पण मला काही सांगून नाही गेली. वा, नाही, या मुलीची लक्षणं ठीक दिसत नाहीयेत मला. सतत काहीतरी उद्योग सुरूच असतात हिचे. काल त्या लॉकेट मधला फोटो बदलला आणि आज बरोबर एजे आणि लीला बाहेर गेल्यावर गायब झाली ही. वहिनी, मी बघते ती कुठे येते. वहिनी, तुम्हाला खरंच माहित नाहीये की तुम्ही सांगत नाही आहात मला? मी बहिणींनी मिळून टीम बनवली ना, मला नाही सांगितलं. मी असं करीन का? मी तुला एकटी. अरे काय चाललंय तुमचं? काय बडबडताय? ती श्वेता कुठे गेली तिचा शोध घ्या ना. हो वहिनी, मी कॉल करते तिला. मी वर बघू ना. हो, मी आंधळी आहे ना, मला वर दिसली नाही ती. सॉरी, बाहेर बाहेर बघते मी.
काय झालं तुला हसायला? कोणी काय तुला जोक सांगितलं नाहीये, काही फनी झालेलं नाहीये. माहितीये मला पण मला माझं हसत थांबवताच येत नाहीये, तर काय करू? चार चौघात कसं वागायचं तुला कळत नाही का? एक मिनिट, असं नाहीये. म्हणजे मी सांगितलं होतं का मिस्टर देवलांना जोक सांगायला? आणि जोकच्या अगोदर काय सगळं नॉर्मल होतं? जिथे जातेस तिथे प्रॉब्लेम का क्रिएट करतेस तू? पण मला एक गोष्ट सांगा हा, तुम्ही नक्की कशामुळे मला ओरडताय? म्हणजे माझ्या हसण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे की की तो दिवा पडला त्याचा प्रॉब्लेम आहे? तू माझ्या आयुष्यात आली ना, तोच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लीला. मला तर कळतच नाहीये की जास्त वाईट अवस्था आपल्या तिघांमध्ये कुणाची आहे? तिघांची म्हणजे? हो, म्हणजे तुम्ही, मी आणि गाडी. प्लीज स्टॉप इट. काय झालंय काय? गाडी पंक्चर आहे. पंक्चर? लागला का फोन? ताई काय अगं किती फोन करतेस? एजे आणि लीला बाहेर गेलेत हे कळल्यावर तू पण गेलीस ना? कुठे गेली होती श्वेता? काय चाललंय काय? मी काय लक्ष ठेवणार माझ्यावर? मी आता कुठे जायचं काय करायचं हे सगळं तुम्हाला विचारून करायचंय? कमॉन, मी आईकडे गेले होते माझ्या. अका आता तिथेही जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी परमिशन घ्यायची. श्वेता, हो का इथे एवढी नियम आणि बंधनं काय मला कळत नाही. आहेत नियम. इथे राहायचं असेल ना तर ते पाळावेच लागतील. असो, आईकडेच गेली असशील तर ठीक आहे. चर्चा पुरे, आपापल्या कामाला लागा. नियम समजावून सांगा. हो वहिनी. ही हसतीये का वहिनी? मला माहितीये ही आईला भेटायला गेलीच नव्हती, हो ना? करेक्ट, मी आईकडे गेलेच नव्हते. मी एजे आणि लीलाच्याच मागे गेले होते. अगं पण का? तिथे काय गोंधळ घातलास तू नक्की? गोंधळ नाही नाही, काहीच गोंधळ नाही. उलट तिकडे जाऊन मी मोठाच्या मोठा स्फोट करून आले. हो, ए मला सांग ना, काय काय केलंस तू? तुम्हाला लाफिंग गॅस बद्दल माहिती आहे? हो, मला माहितीये ना. तो शरीरात गेला ना की मग माणूस हसायला लागतो, बरोबर ना? करेक्ट. त्याच लाफिंग गॅसचा वापर करून मी एजे आणि लीलाची डेट खराब करून आली आहे. काय सांगतेस? हा मग कसं आहे, माझी एवढी सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून ते दोघे एकमेकांसोबत एवढा छान वेळ घालवत आहेत, हे माझ्याच्याने कसं बघवलं असतं? मग तू नक्की काय केलंस? मी त्यांच्या डेझर्टमध्ये तो लाफिंग गॅस घालून आली आहे. एव्हाना लीलाने ते डेझर्ट खाल्लंही असेल. आणि यु नो व्हॉट, तो गॅस एकदा पोटात गेला ना की माणसाला ना फक्त हसूच येतं. मग त्याला कुठल्याही भावना व्यक्त करायच्या असतील, चिडायचं असेल, रागवायचं असेल, रडायचं असेल, तरी त्याला फक्त हसूच येत राहतं. हा, ए मग लीला असं किती वेळ हसत राहील ग? ते आता तिने ते डेझर्ट किती खाल्लंय त्याच्यावर अवलंबून आहे. बट आय एम शुअर लीला आता जिथे कुठे असेल फक्त हसतच बसली असेल.
हा विवेक, मी तुला लोकेशन पाठवतोय. गाडी खराब झाली, लगेच दुसरी गाडी घेऊन इथे ये. हा बोल गिरीश. तुम्ही जो मला नंबर ट्रेस करायला दिला होता तो मी ट्रेस करायचा प्रयत्न केला, पण लग्नाच्या दिवशीची काही हिस्ट्री मला मिळू शकली नाही. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अशी की तो नंबर बरेच दिवस गेले तुमच्या घराच्या लोकेशन मधून ऍक्टिव्ह होता. म्हणजे किडनॅपर माझ्या घरात बसून फोन वापरतोय. बरं गिरीश, मी करतो तुला फोन नंतर. Enough. That's it. दरवेळेला मी तुझ्यासाठी काय ते चांगलं करायला जातो आणि तू त्याच गोष्टीचा मला पश्चाताप करायला लावतो लीला. आता पण मी तुला का वाचवलं ना मलाच कळत नाही. पण तुम्ही मला का ओरडताय? निदान मला कारण तरी सांगा. तिला प्लीज हे इनोसंट व्हायचं नाटक बंद कर. तुझ्यासाठी खोटारडी मुलगी ना मी आजपर्यंत पाहिली नाहीये. तू माझ्या आयुष्यात आली ना, तोच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लीला. आता पण मी तुला का वाचवलं ना मलाच कळत नाही. इनोसंट होण्याचं नाटक बंद कर लीला. तुझ्यासारखी खोटारडी आणि चीटर मुलगी ना मी कधीच पाहिली नाहीये. एजी केवढे ओरडले माझ्यावर. असं कसं कोणी वागू शकतं? आणि मुळात का करते मी हे सगळं? एजींच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशनची, त्यासाठी एवढा अपमान सहन करण्याची किंवा पुरावे गोळा करण्याची खरंच काही गरज आहे का मला? का त्रास का सहन करून घेऊ मी? मी जर या मुलीला असंच सोडू शकलो असतो तर किती बरं झालं असतं. पण नाही. आफ्टर ऑल शी इज माय वाईफ. या घरची सून आहे ती. आणि जोपर्यंत हे लग्न आहे तिची माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझा राग किती जस्टिफाईड असला तरी मी तिला असं सोडू नाही शकत. दादा बस बस. दादा पे केले. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. लग्न ज्या परिस्थितीत घडलंय ना त्या परिस्थितीमुळे एजींच्या घरात रुळायला तुला थोडा वेळ लागेल बाळा. बाळानं आतापर्यंत तू मोहितेंच्या घरची मुलगी होतीस, पण आता जहागीरदारांच्या घरची सून होणार आहेस. तेव्हा एजे आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची काळजी घे. त्यांना कुठल्याही प्रकारचा बाळा त्रास होता कामा नये. बाबांनी तुझी पाठवणी केली होती तेव्हा तू त्यांना वचन दिलं होतंस की तू काहीही झालं तरी हा संसार, हे लग्न टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करशील. पण एका गुन्हेगाराबरोबर कशी काय संसार करू मी? पण जर बाबांनी तुला विचारलं
की एजेस गुन्हेगार आहेत हे कशावरनं, किंवा तो फोनवरचा माणूस खरं बोलतोय हे कशावरनं, कोण आहे तो फोनवरचा माणूस? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुझ्याकडे? नाही आहे ना उत्तर? अगं लीला, पुराव्यांशिवाय तुझ्या वागण्याला म्हणण्याला काही अर्थ नाही. तुझी बाजू बाबांना पटली नाही तरी सुद्धा ते तुला जा असं म्हणणार नाहीत. पण जर तू सगळं सोडून अशी घरी परत गेलीस ना तर तो तुझा पराभव असेल. आणि बाबांना तू अशी हरलेली अजिबात आवडणार नाही. आता काहीही झालं तरी एजेंटचं खरं रूप मी जगासमोर आणल्याशिवाय माघार घेणार नाही. आणि त्यासाठी मी त्यांच्या विरोधात असलेले सगळे पुरावे गोळा करेन. दादा, जहागीरदारांचा बंगला. चला दादा. कुठे गेलीस तू लीला? 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 Oh, sorry. आले. वा, छान छान. काय कसं झालं डिनर? भेटले काय मित्र लीला? काय झालं लीला? चेहरा का असा पडलाय तुझा? येस, हेच तर हवं होतं मला. लीलाचा चेहरा पडलाय म्हणजे नक्कीच दोघांमध्ये काहीतरी भांडण झालंय. लीला, मी काय विचारते बाळा? तुझी गप्प का आहेस? बोलत का नाहीस? मी सांगतो. ते रेस्टॉरंट मध्ये थांबा.